एक गोष्ट मला सांगा, असं तुम्ही किती वेळा ठरवले की थोडी परिस्थिती सुधारली की मी सुरुवात करतो, पैसे जमले की, मन शांत झालं की, वेळ मिळाला की, किंवा लोक जेव्हा साथ देतील तेव्हा. पण एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत कुणाच्याही आयुष्यामध्ये परफेक्ट परिस्थिती आली नाही आणि ती येणारही नाही. आपण एक मोठा भ्रम घेऊन जगत असतो. आपल्याला वाटतं अगोदर सर्व काही ठीक झालं पाहिजे आणि नंतर आपण काहीतरी मोठं सुरू करू. पण आयुष्य असं काम करत नाही. आयुष्य आधी अडचणी देतं, आधी संघर्ष देतं, आधी अस्वस्थ करतं आणि मग पाहतं तू उठतोस का नाही. जर परिस्थिती चांगली असती तर बदलाची गरजच पडली नसती. ज्यांच्याकडं सगळं आहे त्यांना काही बदलायची घाई नसते. पैसा आहे म्हणजे सुरक्षितता आहे, नोकरी आहे म्हणजे धोका नको वाटतो, समाज मान्यता आहे म्हणजे वेगळं काही करण्याची भीती. ते म्हणतात सध्या तर ठीक चाललंय ना, आणि मग हळूहळू स्वप्न मरतात. पण माणूस जिवंत राहतो. ज्याच्याकडं काहीच नाही त्यालाच सुरू करावं लागतं, कारण त्याच्याकडं गमवण्यासारखं काहीच नसतं. गरिबी, अपमान, अपयश, नकार हे सगळं त्याला आधीच मिळालेलं असतं. म्हणून तो म्हणतो आता हरायला उरलेच काय, आणि इथूनच खरी सुरुवात होते. कल्पना करा, एक माणूस आहे, घरात रोज वाद, खिशात पैसे नाहीत, मनात भीती, बाहेर लोक हसतात. तो रात्री झोपताना म्हणतो उद्या काय करायचं. तो सकाळी उठतो आणि पुन्हा प्रयत्न करतो, कारण त्याला माहिती असतं आज नाही तर कधीच नाही. परफेक्ट परिस्थिती म्हणजे भीतीला दिलेले एक सुंदर नाव. भीती अपयशाची, भीती लोक काय म्हणतील याची, भीती आराम सोडण्याची. पण सत्य असं आहे, आरामात राहून कोणीही इतिहास घडवलेला नाही. आज स्वतःला विचारा, मी वाट पाहतोय परिस्थिती बदलण्याची की मीच बदल घडवणार आहे. कारण आयुष्य परफेक्ट वेळ देत नाही, ते फक्त एक संधी देतं, आणि ती संधी भीतीतून उचलली तरच भविष्य घडतं. सुरुवात फार मोठी नसावी लागते, फक्त ती खरी असावी लागते. साधनं कमी असतील, लोक कमी असतील, विश्वास डळमळीत असेल, पण गरज खरी असेल तर मार्ग सापडतो. देव आधी सामर्थ्य देत नाही, तो आधी परिस्थिती देतो. लक्षात ठेवा, परफेक्ट परिस्थिती ही सुरू न करणाऱ्यांची कथा आहे आणि प्रतिकूल परिस्थिती ही घडणाऱ्यांची ओळख आहे. जर आज तुमचं आयुष्य कठीण आहे तर समजा तुम्ही निवडले गेले आहात. परफेक्ट परिस्थितीची वाट बघू नका. गरज असेल तर माणूस सुरू करतो, आणि जो सुरू करतो तोच बदल घडवतो. सुरू करताना गोंधळ, भीती, अडचण असणारच, ते नॉर्मल आहे. अडचण आहे म्हणजे मी चुकीचा नाही. सोय माणसाला सुरक्षित ठेवते पण पुढे नेत नाही. जिथं आराम आहे तिथं प्रगती नाही. गरज नसती तर आज तुम्ही व्हिडिओ पाहिला नसता. तुमचं अस्वस्थपण हे दोष नाही, तो संकेत आहे. सुरुवात ही चुकीची असू शकते पण थांबणं घातक असतं. चूक झाली तरी चालेल पण थांबता कामा नये. उभं राहा. देव जास्त देतो त्यांना नाही, तर जास्त ज्यांच्याकडून घडवायचं असतं त्यांना कठीण देतो. तुम्ही बळी नाहीत, तुम्ही निवडलेले आहात. माझी परिस्थिती चुकीची नाही, मी आजच सुरू करू शकतो. जर आज तुमचं आयुष्य अवघड आहे तर समजा तुम्हाला थांबायला नाही, घडवायला निवडलेलं आहे. आज सुरू करा, कारण परफेक्ट वेळ नाही, परफेक्ट फक्त आज आहे. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात याचा अर्थ अजून तुम्ही संपलेले नाहीत. मित्रांनो, यातलं एकही वाक्य जर तुमच्या मनाला भिडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशा मित्राला शेअर करा. खरंच त्याला याची गरज आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा, आज तुम्ही परिस्थितीची वाट बघणार का परिस्थिती बदलणार. आणि असेच तुम्हाला धैर्य देणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे, तुम्हाला जागे करणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आहे रोज एक नवीन प्रेरणा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.